नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया साबुदाण्याची एकदम मोकळी मोकळी अशी खिचडी. तर बघा, साबुदाणा मी रात्रभर असं भिजायला घातला होता आणि एकदम असं छान असा मोकळा मोकळा झालाय बघा. तर इकडे कढई मांडली गॅसवर. याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया. त्यानंतर इथे 1 चमचा जिरे टाकायचे. तर 4-5 हिरव्या मिरच्या अशा अर्ध्यालाच कट करून घेतल्यात, म्हणजे आपल्या मुलांना देत असेल तर काढून टाकता येतात. त्यामुळं कढीपत्ता, हे पण मिरची आणि जिरे एकदम मस्त असे तडतडले. आता आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकूया. साबुदाणा ना रात्रभर भिजत ठेवला होता, व्यवस्थित धुवायचा. त्यानंतर याच्यामध्ये फक्त साबुदाणा डुबेल एवढं पाणी ठेवायचं, एकदम मस्त मोकळं मोकळं होतं. त्यानंतर बघा, शेंगदाण्याचे दरदरे वाटलेत मी, अर्ध्याले असे बारीक खालीच येतं आणि अर्धे बारीक झाले. तर अशा पद्धतीने तर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. तुम्ही हवं त्याच्यामध्ये 1 बटाटा बारीक असा शिलून पण बनवू शकता. याच्या आधी मी तर ती पण खिचडी बनवून दाखवलेली आहे. तर मला आज याच्यात बटाटा टाकायचं नाही, म्हणून मी हे तुम्हाला झटपट अशी आणि एकदम मोकळी मोकळी होती बरं का खिचडी. हे साबुदाणा व्यवस्थित भिजला ना एकदम काय म्हणते त्याला, खिली खिली साबुदाणा खिचडी आपली तयार होते. आणि मी नाश्त्याला बनवली, उपवासासाठी असं काही नाही, फक्त नाश्त्याला मुलांसाठी बनवलेली आहे. नाहीतर फोन बोलताना की हे नसतं टाकायचं ते नसतं टाकायचं. आम्ही उपवासाला नाही बनवलेले, खायला बनवलेले नाश्त्याला. आता झाकून ठेवायची आणि स्लो गॅस ठेवायचा. 2च मिनटं ठेवायची स्लो गॅसवर. 2 ते 3 मिनटं लागू शकतात आणि व्यवस्थित एकदम छान आपली खिचडी साबुदाणा खिचडी तयार होईल 2-3 मिनटामध्येच. 2-3 मिनटं झाले बघा, तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली ही साबुदाणा खिचडी तयार झाली. ही बघा एकदम केली केली दाणे दाणे असं अलग झाले मस्तपैकी असे. हे बघा, गॅस बंद केला आपण. तर तयार झाली आपली ही एकदम मस्त मोकळी मशी साबुदाणा खिचडी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.